यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूयात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं नागपुरातील वेगवेगळ्या भागामध्ये स्वयंसेवकांचं पथसंचलन सुरू आहे। त्यामध्ये काही मुस्लिम स्वयंसेवक संपूर्ण गणवेशामध्ये संघाच्या पथसंचलनात सहभागी होत असल्याचं पाहायला मिळतंय। संघ जाती धर्माचा भेद कधीच पाळत नाही आणि हे संघाच्या शाखेत गेल्यानंतर आणि संघ स्वयंसेवकांमध्ये वावरल्यानंतरच कळू शकतं, अशी प्रतिक्रिया ही पथसंचलनात सहभागी झालेल्या मुस्लिम स्वयंसेवकांनी दिले। तर मुस्लिम स्वयंसेवक शाखेमध्ये एक भारतीय म्हणून येतात, ज्या समाजाचे आम्ही आहोत तेही त्याच समाजाचे भाग असल्याची प्रतिक्रिया ही सोबतच्या हिंदू स्वयंसेवकांनी दिली। त्यातल्या 2-3 गोष्टी लक्षात घ्या। पहिली गोष्ट अशी की संघाने आपलं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ठेवलं आणि त्यात फक्त हिंदूंनाच प्रवेश होता। मग त्याने हिंदू स्वयंसेवक संघ असं नाव का नाही ठेवलं? आणि त्याचं कारण असं सांगतात की हिंदू सोडून सगळे राष्ट्रीय आहेतच। जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणतो त्यावेळी त्यात फक्त हिंदूच असतात। आणि याच्या पुढची गोष्ट आहे, तुम्ही जर संघाचे आधीचे वेगवेगळे लेख, पुस्तकं, भाषणं वाचली त्यावेळची, तर लक्षात येतं की संघाचा फक्त एक कलमी कार्यक्रम आहे, कडवा मुसलमान द्वेष आणि हिंदूंचाच हिंदुस्तान। अगदी आपण साधी गोष्ट लक्षात घेऊ, आपण जरी डॉक्टर हेडगेवारांच्यापासून सुरुवात केली, संघाने घडवलेली किंवा संघाने ज्यात भाग घेऊन जी दंगल यशस्वीपणे संपवली असं संघ मानतो, ती 1935 साली त्याने नागपूरमध्ये केली। ती दंगल व्हायच्या काही दिवस आधी 23 नोव्हेंबर 1935 डॉक्टर हेडगेवारांनी नहाटेंना पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलंय की मुसलमान मनोवृत्ती नेहमीच सत्कार्याला, चांगल्या गोष्टीला विरोध करणारी असते, हे तुम्ही लक्षात ठेवा। म्हणजे हा एवढा कडवा मुसलमान द्वेष आहे, लक्षात घ्या।